नमस्कार, मी अश्विनी. एम ज्योतिष आणि वास्तू या चॅनलवर तुमच्या सर्वांचे आणि मेघाताईंचे स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सेवा कार्यालयाच्या मेघाताई यांची आपण अनुभव कथनाची मालिका सुरू केली होती. हा अनुभव कथन मालिकेचा 6वा एपिसोड. आज जाणून घेऊया मेघाताईंचा अनुभव. मेघाताई, तुमचा अनुभव सांगाल? श्री स्वामी समर्थ. माझे अनुभव तर भरपूर आहेत, पण आता रिसेंटली एक अनुभव जे झालेला आहे ते मला पहिले सांगायचं आहे. कारण की तो अनुभव इतका विचित्र होता. थोडासा अनुभव त्याच्यातून आपल्याला घेता येईल आणि स्वामी कसे आहेत ते पण कळेल. स्वामीसोबत आपण कसं फ्रेंडली होऊ शकतो, स्वामीसोबत आपण कसं बोलू शकतो, हे याच्यातून मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक दिवस असा होता की मी आणि माझी मैत्रीण म्हणजे सॉरी ताई, पण स्वामींसोबत आपण फ्रेंडली होऊ शकतो, हे थोडंसं ऐकून वेगळं नाही वाटलं का? नाही, रिअली होऊ शकतो फ्रेंडली, कारण की मी आहे फ्रेंडली, त्याच्यामुळे माझ्यावरून सांगते की मी फ्रेंडली आहे, तर तुम्ही पण फ्रेंडली होऊ शकता. म्हणजे सरासरी आपण सगळे लोक हा विचार करतो की स्वामींना एकतर आपण गुरु म्हणू शकतो, त्यांना आई म्हणू शकतो, बाबा म्हणू शकतो, बहीण म्हणू शकतो. म्हणजे बहिणीचं पण त्या हिशोबाने आपण त्यांच्यासोबत वागू शकतो, बोलू शकतो. पण फ्रेंड म्हणजे थोडस पहिल्यांदाच मी ऐकलं म्हणून विचारलं मी. हो, माझ्याकडनं तुम्ही पहिल्यांदाच ऐकाल, कारण की मला आई-बाबांचं पाहिजे तसं प्रेम नाही मिळालं. पण मला स्वामींकडनं त्या आई-बाबांचंही प्रेम मिळालं. पण मला फक्त आई-बाबांचं प्रेम नको होतं. मला एका मित्र-मैत्रिणीचं पण प्रेम हवं होतं. कारण की मी नेहमी एकटीच राहिली आहे. काम असल्यामुळे मी कंटिन्यू कामात असल्यामुळे मला कोणी असा मित्र नव्हता जवळचा. तर मग माझ्यासमोर कोण स्वामी, तर म्हणून मी त्यांना आपलं मित्र-मैत्रीण असं समजूनच सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर एक अशीच जी माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे ती सांगते. एक दिवस असं होतं की मी आणि माझी मैत्रीण आम्ही जेवण करायला बसलो आणि त्याच्या काही वेळा अगोदर असं झालं होतं की आमच्या तोंडातून निघालं होतं की स्वामींना पण आज छान-छान पक्वान्न बनवून आपण नैवेद्य चढवू, असं झालं होतं. तसं आम्ही रोज चढवतो नैवेद्य, पण त्या दिवशी असं झालं होतं की एक छान पद्धतीने काहीतरी बनवायचं आणि त्यांना स्पेशल डिश काहीतरी बनवायची आणि ती नैवेद्य म्हणून चढवायची. हे झालं आणि झाल्यानंतर वेळ ते बनवण्यामध्ये वेळ खूप निघून गेला. म्हणजे जी आपली जेवणाची वेळ होती ती निघून गेली आणि आम्हा लोकांना म्हणजे जोरात भूक लागली. त्याच्यामुळे आम्ही घेतलं आणि घेऊन मग एक घास फक्त तोडत नाही आणि असं तोंडापर्यंत नेत नाही, तर स्वामींची फोटो अशी म्हणजे उभी ठेवलेली फोटो अशी आडवी झाली. काय सांगताय? तर ते बघून मला इतकं आश्चर्य झालं, कारण की तिथे असं काहीच स्कोप नव्हता की ती कुठून कशी पडेल किंवा काहीच नव्हतं आणि काहीही असं नाही की तिथून उंदीर गेला असेल या काहीच नाही. असं म्हणजे डोळ्यासमोर ही घटना झालेली आहे. म्हणजे तिथे स्वामींनी सांगितलं मला की तू मला मला दिलं नाही म्हणून. मला दिलं नाही म्हणून. बापरे. आणि असं एकदा नाही झालं, बरेचदा झालंय. बरेचदा स्वामी मला सांगतात, दाखवतात की नाही, तुला हे तू म्हटलं होतं आणि तुला हे करायचं, तू नाही केलं. त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण थोड्या वेळात आम्ही शॉक झालो होतो की असं कसं असं झालं? कसं हो, नेमकं मग झालं मी पण हे. ते ऐकून एकदम अशी म्हणजे 2 मिनिटं जसं आपण एकदम म्हणजे शॉक मध्ये किंवा ट्रान्स मध्ये गेल्यासारखं होतं ना, तसं झालं की असं कसं फोटो. तर मी म्हणत होते की एखादी मांजर गेली असेल किंवा हवा आली असेल, असं काही झालं असेल, तर असं अचानक कसं फोटो पडणार आहे? मी सांगते ना, मला असं वाटलं की कमीत कमी उंदीर तरी तिकडे आजूबाजूला असतो. म्हणजे गेला असेल त्याच्यामुळे फोटो ते सगळं चेक केलं. हवा पण नाही, काही नाही. कारण की इतकं प्रॉपर छान आम्ही ठेवतो त्यांना, की म्हणजे त्यांचं असं बैठक सारखंच असतं. सगळं व्यवस्थित असतं. पण ते कसं काय झालं मला खूप आश्चर्य वाटलं. कारण की बस हातातून आम्ही तोंडात घेत नाही. मग एकदम आठवलं, अरे स्वामींना नैवेद्य नाही केलेला आहे. बापरे, म्हणजे असंही स्वामी करतात तर.
हो आणि हे एकदा नाही भरपूर वेळा झालं आहे. भरपूर वेळा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आहे आणि भरपूर वेळा मला म्हणजे असं काय म्हणता येईल त्याला तेलात डुबवलं. असं स्वतः टाकतात मला आणि स्वतःच वरती काढतात अशी कामं करतात ते. अच्छा, म्हणजे ते असं आपण जसं कपडे धुतो तसं की बुचकळत 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 तसं काही केलेलं काय? हो, मी असं नेमकं होतं असं पण झालेलं हो, आहे? नेहमी होतं. अरे बापरे! म्हणजे माझ्यावर परिस्थिती इतकी खराब येते, की नाकाच्या वर पाणी होऊन जातं. हं. तोपर्यंत मला स्वामी कुठेच मदत नाही करत. काही मदत नाही करत. खरं सांगते. बापरे! मग त्या दिवशी काय झालं? मग नैवेद्य त्यांना दिला की नाही दिला मग? हो, त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांची फोटो ठेवली आणि ठेवल्यानंतर त्यांना माफी मागितली, की "सॉरी माझ्याकडनं चूक झाली. माझं लक्षात नव्हतं." आणि मग मी नैवेद्य वगैरे सगळं केलं. पण त्याच्यामध्ये एक हे झालं, की जो काच असतो ना त्याचा कोपरा, काही झालं नव्हतं फोटोला काहीच झालं नव्हतं. कोपऱ्याचा फक्त थोडासा तुकडा निघाला बस झाला. बापरे! काचेचा बस. बाकी काहीच झालं नव्हतं फोटोला. पण त्यानंतर स्वामींनी माझी अशी परीक्षा घेतली, अशी परीक्षा घेतली. 1 महिना, 1 महिना मी कंटिन्यू बाहेर कामाने फिरत राहिली आणि इव्हन त्यांनी मला एकही दिवस बरोबर वेळेवर जेवण होऊ दिलं नाही माझं. बापरे! म्हणजे त्या 1 महिन्यात त्यांनी मला इतका त्रास दिलेला आहे, मी कधी जन्मात विसरू शकत नाही. बापरे! तिथे असं झालं होतं. ते पण स्वतः मला म्हणजे ती काच सुधरवायची म्हणून मी फ्रेमवाल्याकडे ती टाकली. त्याच्याकडे जाते आहे. 2 दिवसानंतर त्यांनी म्हटलं, की 2 दिवसानंतर तुमचे फोटो घेऊन जा. मी हं, 2 हं, दिवसानंतर हं. गेली. हं, हं, हं. मी जेव्हा जाईन तेव्हा तो फोटोवाला म्हणतो आहे, की फ्रेम झालेली नाही आहे. कधी बंद राहायचं. म्हणजे असं काही ना काही आणि कधी-कधी माझ्याकडनंही असं होत होतं, की मी तिथे जाऊ शकत नाहीये. म्हणजे 1 महिना मला स्वामींनी इतकं तडपवलं त्यांच्यासोबत भेटायसाठी. बापरे! एवढा राग येतो? स्वामींना पण राग खूप येतो. म्हणून म्हणते, जर आपण जेही काही म्हटलं असेल ना, पहिले त्यांचं ते करायचं. पहिले करायचं. मग नंतर आपण. पहिले स्वामी, मग नंतर आपण. पण हे तर म्हणजे स्वामींना राग येतो हे तर माहितीच नव्हतं. कारण की तसे देवाला राग येत नाही ना. हो, तसे स्वामी खूप रागीट आहेत. पण तसे फ्रेंडली पण खूप आहेत. पण फक्त एवढंच आहे, की आपण जर बोललं ना, तर ते करायचं असतं. बस झालं. मला एवढं कळतं कारण की एवढ्या वर्षात मला एवढं कळलं आहे, की त्यांनी जे म्हटलं ते मला करायचंच आहे म्हणजे करायचंच आहे. बस. बरं. म्हणजे हा तर खूपच वेगळा अनुभव होता. म्हणजे मला तर असं होतं ना, की हसू की आश्चर्य करू की डोळ्यात पाणी म्हणजे काही समजतच नाही आहे, की असं काय नेमकं कायच म्हणावं स्वामींना? की ते आता याच्यामध्ये असं वाटलं, की या अनुभवामध्ये असं वाटलं, की ते जणू काही लहान मुलंच आहे, की "तू मला नाही दिलं ना? जा मी रुसून बसतो. आता तू बघ तू मला कसं मनवते तर. आणि मी इकडे पण नाही भेटणार, मी तिकडे पण नाही भेटणार. तू फिर माझ्यासाठी. तू किती फिरते फिर. मी नाही भेटणार." लहान मुलांना जसं घास भरवतो ना, तसं त्याच्या मागे-मागे हां, फिरवतो ना हां, तो, हां, हां. तसंच आपल्याला स्वामींसाठी माझ्यासोबत तर तेच झालं. स्वामींनी माझ्यासोबत तेच केलेलं आहे. हो ना, म्हणजे मला पण तेच जाणवलं, की किती ना अगदी म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला इकडे फिरले, तिकडे फिरले, नुसते फिरले. असं लहान मुलासाठी आई आपली मागे-मागे, "अरे खा रे, अरे खा रे, अरे खा रे" आणि तो नाटकं करतो. तसं म्हणजे बाळकृष्णासारखाच रूप हो. दाखवलं त्यांनी त्यांनी तुम्हाला तर. त्यावेळेस पूर्ण म्हणजे बाळकृष्णच बनून गेले होते आणि मला किती म्हणावं लागलं. शेवटी मला त्यांना माफी मागावी लागली. मठात जावं लागलं, की घरी परत या, घरी परत या. त्यांना बापरे! विनवण्या कराव्या लागल्या, की तुम्ही या, मला तुम्ही पाहिजे आहे बापरे! म्हणून. एवढं मला करावं एवढा राग लागलं. येतो. हे तर मी पहिल्यांदाच ऐकते आहे, की स्वामींना एवढा राग येतो. म्हणजे याच्यावरनं ताई हा एक पण अनुभव म्हणजे मी निष्कर्ष काढू शकते, की तुमचं त्यांच्यावरती एवढं प्रेम आहे, की तुम्ही एवढं त्यांना आपलंसं केलं, की ते तुमच्यावरती हक्काने आपण कोणावरती हक्काने रुसतो, फुगतो, कोणाला एवढं विनवण्या करायला भाग पाडतो, की जो आपला असतो. हो. तर याच्यावरनं हे मला लक्षात आलं, की तुम्ही त्यांना किती किती आपलंसं केलं आहे आणि किती त्यांच्यासोबत तुम्ही रमले आहात, एकरूप त्यांच्यासोबत झाला, की आज त्यांनी हक्काने तुम्हाला म्हटलं, की "तुम्हाला जेवायला नाही दिलं ना, जा मी येते. जा मी भेटा."
तुला दिसणार पण नाही. खरंच त्यावेळेस वाखाणण्याजोगं आहे हे. त्यावेळेस माझे डोळे पूर्ण असे आतुर झाले होते त्यांना बघण्याकरिता. हो हो हो, बिलकुल बिलकुल बिलकुल. तर आजचा अनुभव खूपच छान होता ताई, मला खूप आवडला. असंच भेटूया पुन्हा उद्या दुसऱ्या नवीन अनुभवासह. नक्की. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. आणि प्रत्येकाने जे बोललं आहे ना ते करणं हो गरजेचं हो आहे हो, हे लक्षात ठेवा. अगदी अगदी अगदी. कारण की नाही तर मग बोलायचं नाही. हा, बोलायचं नाही. जर करत असाल तरच बोलायचं. नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी